"अरे, अरे, अरे, अरे! ही कुत्री इकडं का पळत सांगते, सर्व सांगते. त्याआधी ना गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, मी सोनाली. सकाळी ना मस्त मॉर्निंग वॉकला गेले. त्यात पाऊस पण पडत होता. इतकी छान मॉर्निंग झाली. त्यानंतर घरी आले, देवाची गाणी ऐकली, आईंचा टिफिन बनवला. मग म्हटलं का स्वतःचं आवरून घेऊया. मग अंघोळ वगैरे झाली. मग नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये ना आज चतुर्थी असल्यामुळं ना पापड्या तळल्या होत्या. तसं तर नाश्ता म्हणजे पापड्या नाहीच आहे, पण मग माझ्याकडे ऑप्शन नव्हता. त्यानंतर मस्त बाहेर पाऊस पडत होता. मग मस्त पापड्या एन्जॉय केल्या आणि मग म्हटलं की एडिटिंगचं काम बाकी होतं व्हिडिओचं. मग एडिटिंग करून घेतली व्हिडिओची. तसं तर मी पीसीवर नाही करत. पीसीवर थोडं दुसरं काम होतं. मग ते काम करत होते मी. मग आहे ना ते सर्व झालं. मग आहे मला घरातली स्वच्छता बाकी होती करायची, राहिलेली होती. मग ती करायला घेतली. तुम्ही बघू शकता मी कसं मस्त पुसून वगैरे घेत होते आणि ते झालं. त्याच्यानंतर मला भूक लागली. म्हटलं आता काय बनवायचं? तसं तर चतुर्थीला गोड खायचं असतं, पण कधी-कधी थोडंसं मिठाचं पण खाल्लं जातं. कारण गोड यानी ना पोटात लय असं कसं तरी होतं त्याच्यामुळं. मग मी ना एक थोडासा छोटासा आंबा होता आणि ना राजगिऱ्याचं हे बनवलं होतं, गोड बनवलं होतं. त्याच्यानंतर आहे ना शिराच म्हणता येईल त्याला तसा. त्याच्यानंतर मस्त मी इथे ना बाजारात जाण्यासाठी ना मस्त तयार झाले होते. म्हणजे थोडंसंच तयार झाले होते, पूर्ण नव्हते तयार झाले. कारण आहे ना मला त्याआधी ना स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक करण्यासाठी ना म्हटलं मग फक्त मेकअप करून घेऊ, बाकी ड्रेस वगैरे चेंज नाही केला. मग स्वयंपाक करण्यासाठी ना मला डाळ-भात आणि ना कुरडईचा भुगा बनवायचा होता. आज काहीच नव्हतं उरलं भाजीला. मग म्हटलं डाळ-भात आणि ते करून घेऊ. मग ते सर्व झालं स्वयंपाक. मग मी निघाले होते भाजीपाला आणायला. आमच्या इकडं बघा किती चिखल वगैरे झाला होता आणि पाणी साचलं होतं. मग मस्त भाजीपाला घेऊन आले आणि मग जेवण केलं. मस्त भाजीपाला भरून ठेवायचा होता. तुम्ही बघू शकता बघा एवढं 2 पिशव्या भरून मला भाजीपाला आणायचा होता. मस्त डब्यांमध्ये भाजीपाला भरून घेतला आणि ना भाजीपाला भरताना त्याच्यामध्ये मी ना संत्री पण आणली होती याच्यासाठी, की मला ना रेसिपी करायची एक म्हणजे कॉफीची रेसिपी आहे. मी कॉफी लवर आहे त्यासाठी एक रेसिपी करायची होती. तुम्हाला ही रेसिपी मी नक्कीच टाकल रेसिपी चॅनलवर. तुम्ही त्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.